नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये। आज आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आज आपण यूट्यूबवर त्या टाकणार आहोत आणि आज आपण आलेलो आहोत तुंगारेश्वर या ठिकाणी। आणि आज जास्त असं काय एक्सप्लोर करणार नाही मी। पाणी जवळजवळ नदीला आटलेलं आहे, जे प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी जे स्रोत बनवलेले आहेत तेच आज आपण जाऊन पाहणार आहोत। म्हणजे नेमकं पाणी आता त्यांची व्यवस्था कशी केलेली आहे की नाही आहे। लास्ट टाइम पण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या बघितल्या असतीलच। आजसुद्धा आपण ते पुन्हा एकदा जाऊन फक्त बघणार आहोत व त्यांच्यासाठी ठेवलेली जागा व्यवस्थित सेफ आहे की नाही आहे, पाणी आहे की नाही तिथे। चला तर बघूया। एक पाण्याचं टाकं तर कशासाठी बनवलं होतं काय माहीत नाही। गाडी आपण आपली तिथंच लावलेली आहे गेटवरती समोर, आणि आपण आता थेट जाणार आहोत त्याच जागी त्या ठिकाणी प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी उतरायला जागा नाही आहे। चला तर बघूया। तसं बऱ्याच वेळा आपण आलेलो आहोत, परंतु या ठिकाणी आपल्याला कधी पाणी मात्र कधी सापडलेलं नाही आहे। निदान यावर्षी तरी कोणती सुविधा आहे का यावर्षी सुद्धा पाण्याचा कुठेच काही दिसत नाही आहे। पाईपलाईन तर आहे, येणारे पर्यटक पाण्याच्या बॉटल्या मात्र बॉटल आणून या ठिकाणी पाणी ओततात, पण तेही आता खाली आहेत। चला नदीला बघूया पुढे काय आहे का पाणी। छोटी मोठी माकडं जर बघत असाल तर या ठिकाणी झूम करून दाखवतो तुम्हाला। हा पहा, खूप लहान आहे। हे पर्यटन या ठिकाणी लोक येतात मंदिरावरती आणि त्यांना छेडल्याचा त्रास दिल्यावर ते कुठे जात नाही। मंडळी, जर तुम्ही सध्याच्या रोडची परिस्थिती तुम्हाला मी दाखवतोय, टू व्हीलरने जर येणार असाल तर शक्यतो टू व्हीलरने येणं टाळा। कारण खड्डे एवढे झालेले आहेत ना, आणि धूळ एवढी भरलेली आहे की त्याच्यामध्ये खड्डा किती मोठा हे समजत नाही। जशी पावसाळ्याची जी परिस्थिती होते त्याच प्रकारचं सध्याची इथे परिस्थिती आता सध्या झालेली आहे। आता एक नदीची हवाल आपण काय ते पण एकदा जाऊन बघूया। नदीमध्ये पाणी कितपत आहे तेही पुढे जाऊन बघू। चला मंडळी, हीच ते जागा आहे ज्या ठिकाणी आपण रात्री खेकड्याने आल्याच्या नंतर गाड्या पार्क करतो आणि असंच वाटेने आपण खाली नदीला उतरतो। चला बघूयात पाणी कितपत आहे ते। ती जागा आहे पूर्ण चिखलाने भरलेली असते। ओलसरपणा तर आहे खाली। पाणी तर जवळजवळ आटलेलंच आहे। आता जसं जसं वर जाणार तसं थोडं नॉर्मल कुठेतरी पाणी पाहायला मिळेल। या ठिकाणी आपण बघतो तर
एकदम जमलेलं पाणी आहे. थोडं थोडं पाहू शकते. निसर्गाच्या सानिध्यात आल्याच्या नंतर थोडा वेळ का होईना एक वेगळी शांतता जीवाला मिळून जाते. जास्त वर जाऊन पण काय उपयोग नाही आहे, कारण आजचा फक्त हेतू एवढाच होता की नदीला पाणी कितपत आहे हेच बघण्याचं. आणि जवळजवळ पाणी आटलेलं आता हे जसं तुम्ही पाहताय ना, हे टप्प्यामध्ये कुठे कुठेतरी शिल्लक आहे तेवढंच. मासे तर ह्याच्यामध्ये मला अद्याप तरी एकही मासा दिसत नाही आहे. त्याच्यामुळे नदीवरती आल्याच्या नंतर खेकडी तर पकडतोच, परंतु आज मासेसुद्धा दिसत नाहीत या पाण्यामध्ये. तसं पाणी बघायला गेलं तर वाहतं पाणी आहे, वरतून पाणी अजूनपर्यंत चालू आहे नॉर्मल, हळूहळू पाणी येतं आहे. तर आपले जे आदिवासी बांधव आहेत तेच बऱ्यापैकी नदीतले मासे खेकडे हे काढत असतात राहिलेले. बाकी खेकडी तर आता मिळणं मुश्किल आहे, पण हा बघा एक खेकडा जस्ट आत्ताच एक चालत गेला आतमध्ये. बघूया आपल्याला मिळतंय का तो. थांबा, आहे कदाचित मिळेल. थांबा, चावण्याचा प्रयत्न करतोय. हा पहा, असू द्या, बिचारायला जाऊ द्या, खूप लहान आहे. तर आता जर खेकडी काढायची झाली नदीतून तर ते आपल्याला दगडी पलटी करूनच काढाव्या लागतील आणि त्यासाठी खूप मेहनत लागते. ते एकट्याचं काम नाही आहे. बसायसाठी जागा शोधतो. बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नव्हता, कारण काही वैयक्तिक कारणामुळे भरपूर बिझी होतो. आणि फायनली अजूनही बिझीच आहे. फायनली शेवटीला आज वेळ काढलेला आहे. तुटका मुटका का होईना, पण तुमच्यासमोर काहीतरी शेअर करावं. एकदम निवांत शांतता अनुभवण्यासाठी कधीतरी वेळ काढून नदीकाठी बसा. आपण जसं पिकनिकला जातो त्यावेळेस घरचं, ऑफिसचं, सगळ्याच बाजूचं ती निराशा जी असते ती आपण त्याच ठिकाणी ठेवून अशा ठिकाणी यायचं, जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहतं. आज सोलो ट्रेकिंगसाठी याच्यासाठीच आलो की आज जायचंच होतं कुठल्याही परिस्थितीत. दुपारूनही अजून फिरण्याचा आज योग आहे. बघूया जमतंय का. तर रस्ता जसा तुम्हाला मी सांगितला, टू व्हीलरसाठी रस्ता खऱ्या अर्थाने चांगला नाही आहे. दोन्ही चाकं कधी कधी स्लिप मारतात. खड्डे किती आहेत ते समजत नाही त्या दुर्ल्यामधून. येथे वेळी याल तर सावकाश या. पूर्वीचं तिकीट हे 64 रुपये होतं आणि आता जस्ट आता माहिती मिळाली ती 75 रुपीज म्हणजे 75 रुपये तिकीट झालेलं आहे. नवीन वर्षाच्या नुसार
अजूनही एकदा वरती डोंगरावरती जाण्याची इच्छा आहे, पण एकटा एवढं लांब जाणं पॉसिबल नाही आहे, कारण ते खूप अंतर लांब आहे. ते लास्ट टाईम आम्ही जवळजवळ सर्व मुलं मिळून एकदा गेलो होतो वरती, परंतु आता ते एकट्याने जाणं तर शक्य नाही आहे. खूप सुंदर नजारा असतो वरतून पाहण्यासारखा, जसं की गड किल्ल्यावरून आपण ज्या गोष्टी बघतो आजूबाजूचा परिसर, तसा त्या ठिकाणी पाहिला आहे. सदानंद महाराजांचं आश्रम वरती आहे, गौशाळा आहे त्यांची वरती, ती पाहण्यासारखी आहे. नक्कीच वरती आला तिकडे कधी तर तिकडे त्याही बाजूला व्हिजिट करा. अर्थात ह्या बाजूने जाण्याचा रोड जो चांगला नाही आहे, परंतु जो अपोजिट साईडला आहे तो रोड नक्कीच वर जाण्यासाठी चांगला आहे. त्याही बाजूने जाऊन वरती मठामध्ये व्हिजिट करा. शांतता आणि मनाला आनंद देणारा अशी जागा आहे, ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा. तुर्तास थांबतो, मी सुद्धा या जागेचा आनंद घेतो. बाय बाय.